तिसरा जो घटक आहे तो संस्थात्मक उदारमत्व, ज्याला इन्स्टिट्यूशनल लिबरलिझम असं म्हटलेलं आहे. आणि चौथा जो प्रकार आहे, चौथा जो सेगमेंट आहे, त्याला आपण गणराज्य उदारमत्वात किंवा रिपब्लिकन लिबरलिझम असं ज्याला म्हणतो. असे साधारणपणे 4 प्रकार आंतरराष्ट्रीय संबंधाच्या उदारमतवादी दृष्टिकोनाचे आहेत. आता यातला पहिला प्रकार जो आहे, ज्याला आपण सोशिओलॉजिकल लिबरलिझम किंवा समाजशास्त्रीय उदारमतवाद म्हटलेला आहे, तर तो काय आहे? या थॉटमध्ये, या स्कूल ऑफ थॉटमध्ये, या विचार प्रवाहामध्ये असं मानलं जातं की आंतरराष्ट्रीय संबंध काय आहेत? आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे फक्त राज्यांमधला संबंध नाहीये, राष्ट्रांमधला तो संबंध नाहीये, किंवा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे या राष्ट्रांमधील फक्त सत्ता संघर्ष नाहीये. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्यक्ती असतील, व्यक्ती समूह असतील, एनजीओज असतील, इंटरनॅशनल INGOज असतील, किंवा मल्टीनॅशनल कंपनीज असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, अशा सगळ्या घटकांचा समावेश या उदारमतवादाने मान्य केलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश झाला पाहिजे. आतापर्यंतचा जो थॉट आहे किंवा आतापर्यंतचा जो विचार होता, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे फक्त आणि फक्त राज्यांतील संबंध असा विचार मांडला जात होता. याला चॅलेंज समाजशास्त्रीय उदारमतवादामध्ये करण्यात आलेला आहे. आता मग या सगळ्या घटकांचा एकमेकांवर प्रभाव पडतच असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर काही काळापूर्वी श्रीलंकेमध्ये अमूल दूध इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न झाला, आणि असं करत असताना श्रीलंकेमध्ये नेस्ले कंपनीचा प्राबल्य, नेस्लेच्या कंपनीचं मार्केट हे पॉवरफुल होतं. अमूलच्या एंट्रीमुळे श्रीलंकेतल्या नेस्ले कंपनीचं स्थान कमी होऊ शकते हे ओळखल्यामुळे नेस्ले कंपनीने काय केलं, तर तिथल्या पॉवर मधील जे गव्हर्नमेंट होतं ते पाडलं त्यांनी. एक छोटंसं उदाहरण आहे की मल्टीनॅशनल कंपनीज एखाद्या गव्हर्नमेंटला पाडू किंवा निर्माण सुद्धा करू शकतात. असं जगामध्ये, विशेषतः थर्ड वर्ल्ड मध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फक्त राष्ट्रातील संबंध महत्वाचे नाही आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज महत्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये व्यक्ती महत्वाचे आहेत. म्हणजे जसं तुम्ही भारत आणि पाकिस्तान संबंधामध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की मिलिटरी ऑफिसर जे आहेत आपले कमांडर आहेत कुलभूषण, यांच्या संदर्भामधील विषय जो होता भारत आणि पाकिस्तानमध्ये तो बर्निंग टॉपिक बनला. म्हणजे व्यक्ती हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये की पॅरामीटर ठरू शकतो हा विचार याच्यामधून पुढे येतो. बरं, अशा स्वरूपाचे संबंध जे आहेत याचा पर्पज काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंधाचा हेतू काय आहे? तर लोक एकत्र येऊन एक आंतरराष्ट्रीय समाज, इंटरनॅशनल सोसायटी निर्माण करणे हा उदारमतवादाचा मुख्य हेतू आहे, सोशिओलॉजिकल लिबरलिझमचा मुख्य हेतू आहे असं मानलं जातं. ह्या विचाराचे प्रमुख समर्थक आहेत रिचर्ड कॉब्डेन, कार्ल डॉइश आणि जेम्स रोसेनॉ. या तिघांनी या विचाराला प्रमोट केलेला आहे. दुसरा जो आहे उदारमतवादाचा प्रकार, ज्याला आपण इंटरडिपेंडन्स लिबरलिझम किंवा परस्परावलंबी उदारमतवाद असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये 3 सेगमेंट आहेत किंवा याच्यामध्ये 3 महत्वाचे पार्ट्स आहेत किंवा 3 याचे उपप्रकार मानले जातात. यातला एक पहिला जो उपप्रकार आहे तो डेव्हिड मित्रानी या विचारवंताने मांडलेला आहे. त्याने एकत्रीकरणाचा सिद्धांत असं म्हटलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की आताच्या काळामध्ये देशातील संबंध आणि व्यक्ती किंवा मल्टीनॅशनल कंपन्या महत्वाच्या नाही आहेत. आताच्या काळामध्ये काय झालेलं आहे की देशांमध्ये औद्योगिकरण झपाट्याने व्हायला लागलंय. देशांचं परस्परांवरती आर्थिक परस्परावलंबन वाढलेलं आहे आणि प्रत्येक देश प्रगतीच्या मागे लागलेला आहे, आणि म्हणून देश एकत्र येत आहेत. देशांच्या एकत्र येण्याचं कारण सोशिओलॉजिकल फॅक्टर नाहीये, सामाजिक घटक नाहीये, आर्थिक घटक आहे असा विचार डेव्हिड मित्रानी यांनी मांडला. या विचाराला मिळता जुळता दुसरा विचार होता निओ स्ट्रक्चरल थिअरी, जो इंटरडिपेंडन्स लिबरलिझम, परस्परावलंबी उदारमतवादाचा एक दुसरा घटक आहे. अर्नेस्ट हास यांनी तो मांडला होता. त्याचं असं म्हणणं होतं की एका क्षेत्रातलं सहकार्य हे इतर क्षेत्रातल्या सहकार्याला वाढीचं लावतं. म्हणजे जसं की भारतामध्ये होणारी गुंतवणूक ही फक्त आणि फक्त आर्थिक क्षेत्रातली गुंतवणूक नसते, ती सामाजिक क्षेत्रातली, आर्थिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, अशा सगळ्या स्वरूपाला ती अफेक्ट करणारी असते. जसं हे भारताच्या बाबतीत लागू होणार आहे तसं जगातील इतर देशांच्या बाबतीतही लागू होणार आहे. आणि असं करत असताना फक्त आणि फक्त तुम्हाला राजकीय नेतृत्वाला केंद्रबिंदू मानता येत नाही, तर त्या समाजामध्ये जे एलिट क्लास आहे, अभिजन वर्ग आहे, त्याला सुद्धा तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. म्हणजे जसं तुम्ही बघत असाल की गेल्या काही काळामध्ये नरेंद्र मोदी
परराष्ट्रामध्ये ज्यावेळेस व्हिजिटला जातात तर त्या देशामधील आंतरप्रेन्युअर्स जे असतील त्यांना म्हणा किंवा तिथला मिडल क्लास आहे त्यांना म्हणा, यांना विचारात घेतात. किंवा रिसेंट काळामध्ये मुकेश अंबानी यांच्या मुलाचं जे एंगेजमेंट झाली त्यामध्ये त्यांनी जगभरातील आंतरप्रेन्युअर्सला बोलवलेलं आहे. म्हणजे फक्त पॉलिटिकल लीडर्स महत्वाचे नाही आहेत, एलिट क्लास सुद्धा महत्वाचा आहे. आणि जगातल्या संबंधांचा बेस जर काय असेल तर तो आहे एका क्षेत्रातलं सहकार्य नाही तर इतर क्षेत्रातलंही सहकार्य. याचं परस्पर अवलंबन आहे, स्ट्रक्चरच्या स्वरूपामध्ये हे परस्पर अवलंबन आहे. तिसरा जो विचार होता याच्यामध्ये तो रॉबर्ट कोहेन आणि जोसेफ नाय या दोन विचारवंतांनी मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाला आकार देण्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज असतील, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि रिजनल ऑर्गनायझेशन या तर महत्वाच्या आहेतच, पण अनेक INGO म्हणजे इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन यांची सुद्धा भूमिका महत्वाची असते. आणि या प्रत्येक घटकाची भूमिका कशा प्रकारे डिफाईन होते तर ती भूमिका त्या त्या देशामध्ये राहत असलेल्या व्यक्ती, त्या देशातले समुदाय, तिथली राज्य यांच्यामुळे ते इन्स्पायर होतात. भारतातल्या मिडल क्लासला काय आवडतं हे बघून कंपन्या आपल्या धोरण ठरवत असतात. फेसबुक आहे, फेसबुक भारतातल्या ऑडियन्सला टार्गेट का करतंय कारण भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. दुसरी गोष्ट, भारतातला मध्यम वर्ग हा जगभरातल्या कंपन्यांना जगभरातल्या उद्योजकांना आकर्षित करणार आहे. मग अशा वेळेस भारतातील व्यक्ती समुदाय हे त्या देशातील परराष्ट्र धोरणाला फोकस करत असतात, त्या देशाच्या भारताशी असलेल्या संबंधांना फोकस करत असतात. हा विचार रॉबर्ट कोहेन आणि जोसेफ नाय यांनी मांडला. उदारमतवादाचा जो तिसरा थॉट आहे तो आहे इन्स्टिट्यूशनल लिबरलिझम. याच्यामध्ये संस्था किंवा इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन या महत्वाच्या मानण्यात आलेल्या आहेत. आधीच्या दोन घटकांमध्ये समाजशास्त्रीय घटक किंवा औद्योगिक घटकांना महत्व देण्यात आलं, पण उदारमतवादाच्या या तिसऱ्या घटकामध्ये संघटना महत्वाच्या मानण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जगभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या संघटना आहेत. संयुक्त राष्ट्र ही एक संघटना आहे, ओपेक आहे, त्याच्यानंतर आसियान आहे, भारत आहे, G20 आहे, SCO आहे. तर या संघटना राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढायला कारणीभूत ठरतात आणि यामुळे जगभरातल्या राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्याचा संबंध निर्माण होतात. हा विचार, हा थॉट इन्स्टिट्यूशनल लिबरलिझम मांडतो. आताचा जो काळ आहे 1990 नंतरचा हा काळ बहुध्रुवी जगाचा काळ आहे. कारण आता जगामध्ये एकच ध्रुव राहिलेला नाहीये. आता भारत हा एक ध्रुव आहे, अर्जेंटिना आहे, साऊथ आफ्रिका आहे, अमेरिका आहे, चीन आहे, मेक्सिको आहे. या सगळ्या उदयोन्मुख महासत्ता आहेत, हे ध्रुव आहेत. आणि मग या ध्रुवीकरणामुळे, बहुध्रुवीकरण याला असं म्हटलेलं आहे आपण, तर या बहुध्रुवीकरणामुळे काय झालेलं आहे, जग हे एक प्रकारे अस्थिर बनलेलं आहे. आणि या अस्थिरतेला जर संपवायचं असेल तर जगाचं रूपांतर एका मोठ्या संस्थेमध्ये झालं पाहिजे. आणि ते कसं शक्य आहे तर संयुक्त राष्ट्रासारखी अशी संघटना किंवा संयुक्त राष्ट्रासारखी संघटना पॉवरफुल करण्याची गरज आहे. हा विचार, हा थॉट इन्स्टिट्यूशनल लिबरलिझम मांडतो. याच्यानंतर तिसरा जो थॉट आहे तो आहे रिपब्लिकन लिबरलिझमचा, ज्याला आपण गणराज्य उदारमतवाद असं म्हटलेलं आहे. हा विचार इमॅन्युअल कांत, डी बॉब्स आणि मायकल डॉयल यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की बाबा जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट्स आहेत. टोटलिटरियन गव्हर्नमेंट, ज्याला आपण निरंकुश सत्ता म्हटलंय, ज्याला आपण हुकुमशाही असं म्हटलेलं आहे. एकाधिकारशाहीवर चालणाऱ्या गव्हर्नमेंट्स आहेत, तशाच लोकशाहीवर चालणाऱ्या पण गव्हर्नमेंट आहेत. पण ज्यावेळेस आपण या दोन प्रकारच्या गव्हर्नमेंट्समध्ये कंपॅरिझन करतो, तुलना करतो, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट जे आहेत, लोकशाहीवर चालणाऱ्या ज्या सरकार आहेत, या शांतताप्रिय असतात आणि स्थिर असतात. आणि मग त्याच्यामुळे होतं काय तर ज्या ठिकाणी तुम्ही जगामध्ये संघर्ष पाहिला असेल तर बहुतांश संघर्ष हा लोकशाही असलेल्या देशांमध्ये होत नाहीये. याचं कारण आहे की लोकशाही मधले जे देश आहेत या देशांमधलं पॉलिटिकल कल्चर, राजकीय संस्कृती जी आहे ती प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर शांततेने सोडवण्यावर भर देते. म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही बघितलं, लहान लहान मुलांमध्ये सुद्धा अगदी म्हणजे त्यांना काही खेळायला, जे नुकते खेळायला लागलेले आहेत त्यांना सुद्धा
कोण आधी खेळेल आणि कोण नंतर खेळेल याचा जर विचार करायचा झाला तर ते याच्यासाठी एक पंच नेमतात किंवा त्रयस्थ व्यक्तीला मध्यस्थ म्हणून पुढे घेतात. ही एक छोटंसं उदाहरण आहे कशाचं, की लोकशाही ही आपल्या लहान लहान मुलांपर्यंत रुजलेली आहे. हे चित्र अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये किंवा जिथे हुकुमशाही आहे तिथल्या देशामध्ये नसेल. कारण प्रश्नांची सोडवणूक तुम्ही कशा पद्धतीने करता, प्रॉब्लेम्स तुम्ही कसे सोडवता, हे तुम्हाला लोकशाही शिकवत असते. 4 जणांपैकी 3 जणांनी जो निर्णय घेतलाय तो चौथ्या व्यक्तीला मान्य करावा लागतो. हे लोकशाहीचं एक सिम्पटम आहे. म्हणजे लोकशाही हा तिथल्या राजकीय संस्कृतीला डेव्हलप करत असते आणि तिथे शांततेला महत्व देत असते. दुसरा भाग, लोकशाही काय करते, तर जगातल्या कुठल्याही लोकशाहीमध्ये जा तुम्ही, तिथे काही गोष्टी सगळ्यांनी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, ही जी मूल्य आहेत यांना आपण नैतिक मूल्य म्हणलेले आहे. ह्या सगळ्या देशांमध्ये ह्या सगळ्या संकल्पना कमी अधिक प्रमाणात स्वीकारण्यात आलेल्या आहेत. म्हणजे स्त्री पुरुष समानतेबद्दल सगळ्या लोकशाही देशांमध्ये एक वाक्यता आहे. त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकेल, पण समता असली पाहिजे हा विचार तरी लोकशाही देशांमध्ये सर्वमान्य आहे. आणि लोकशाही देशांच्या बाबतीत एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे त्या देशांमध्ये असलेली शांतता, त्या देशांमधल्या असलेलं आर्थिक सहकार्य आणि परस्पर अवलंबन. यामुळे लोकशाही देशातले संबंध हे दृढ होतात आणि म्हणून लोकशाही राष्ट्रांमध्ये कधीही संघर्ष होत नाही. हा विचार मायकल डॉयल यांनी मांडला. यालाच आपण डेमोक्रॅटिक पीस थिअरी, लोकशाही शांततावादी सिद्धांत असं म्हटलेलं आहे. तर उदारमतवादी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या उदारमतवादी दृष्टिकोनाचे हे 4 महत्वाचे स्ट्रँड, 4 महत्वाचे टप्पे आहेत. आता या घटकापर्यंत जर तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल तर आपण पुढे जाऊयात. कोणाला काही अडचण असेल तर आपण इथे थांबू, डिस्कस करू आणि मग पुढे जाऊया. काही इश्यू आहे का? काही अडचण आहे? बोला. ओके, थँक्यू. आता आंतरराष्ट्रीय संबंधाचा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो आहे वास्तववादी दृष्टिकोन. आता पहिल्या दृष्टिकोनामध्ये आपण जॉन लॉकच्या विचाराचं समर्थन केलं. जॉन लॉक काय म्हणतो की व्यक्ती हा रॅशनल क्रिएचर आहे, तो तर्कबुद्धीवर चालणारा आहे. जसा व्यक्ती रॅशनल क्रिएचर आहे तसे राष्ट्र किंवा राज्य सुद्धा रॅशनल आहेत. म्हणजे लोकशाही राष्ट्र परस्परांशी संघर्ष करत नाहीत. याचं कारण काय, माणसाप्रमाणे लोकशाही राष्ट्र हे तर्कसंगत बुद्धीचा विचार करणारे आहेत. हा विचार जॉन लॉक यानं मांडला होता. त्या विचाराचं समर्थन करणारा विचार म्हणजे उदारमतवादी सिद्धांत. त्याच्या उलट दुसरा जो विचार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी दृष्टिकोन. हा दृष्टिकोन वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या विचारांनी त्यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये थ्युसिडाइड्स आहे, भारतामध्ये कौटिल्य आहे, सन झू नावाचा विचारवंत आहे, निकोलो मॅकेवेली आहे, थॉमस हॉब्स आहे, हान्स मॉर्गॅन्थॉ आहे, जॉर्ज केनान, E.H. कार, हे सगळे विचारवंत वास्तववादी दृष्टिकोनाला मांडणारे आहेत. यामध्ये हान्स मॉर्गॅन्थॉ हा जो विचारवंत आहे 1940-45 नंतरच्या काळामध्ये हा विचारवंत प्रॉमिनंट झाला. याने पॉलिटिक्स अमंग नेशन या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. फार पॉप्युलर आहे, फार प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ त्याने मांडलेला होता. आणि या हान्स मॉर्गॅन्थॉला नव अभिजात वास्तववाद म्हणजे निओ क्लासिकल रिअलिझम त्याचा तो जनक मानला जातो. थ्युसिडाइड्स, कौटिल्य, निकोलो मॅकेवेली, थॉमस हॉब्स हे सगळे विचारवंत क्लासिकल थॉटला मानणारे आहेत, अभिजात विचाराला मानणारे आहेत. हान्स मॉर्गॅन्थॉने त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा केल्या आणि म्हणून त्याला निओ क्लासिकल थॉट असं म्हणलेलं आहे. तर तो त्याचा जनक आहे. थॉमस हॉब्सनं जसं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की मनुष्य हा खूप खूप क्रूर आहे, मनुष्य हा हिंसक आहे, या विचाराला थॉमस हॉब्सने मांडलं होतं. हान्स मॉर्गॅन्थॉ तोच विचार पुढे नेतो. त्याचं म्हणणं आहे की जसा मनुष्य क्रूर आहे, मनुष्य हिंसक आहे, मनुष्य हा बळी तो कानपिळे किंवा माइट इज राईट या विचाराला मांडणार आहे. म्हणजे काय की एक बलवान राज्य दुसऱ्या बलवान राज्यावर नियंत्रण मिळवतं, त्या प्रकारे राज्य कामकाज करत असतात. हा विचार हान्स मॉर्गॅन्थॉनं थॉमस हॉब्स कडनं घेतलेला आहे. फक्त फरक असा आहे, थॉमस हॉब्सनं जे वर्णन केले ते माणसाच्या स्वभावाचं केलं होतं. वास्तववादाच्या या विचारामध्ये हान्स मॉर्गॅन्थॉनं तो विचार जसाच्या तसा राज्यांना लागू केला, राष्ट्रांना लागू केला. आणि त्याने म्हटलं की जगामध्ये सगळीकडे जसं
निसर्गावस्थेमध्ये अनागोंदी होती तशी अनागोंदी आताही आहे. अराजकता ज्याला आपण म्हणतो, अराजकता आजही आहे. राज्य हे खूप निगेटिव्ह असतात. राज्यांना जर संधी मिळाली तर ते लगेचच इतर राज्यांवर आक्रमण करतात, ते विस्तार करतात. आणि असं करत असताना प्रत्येक देश काय करतोय, आपल्या हितसंबंधांना महत्व देतोय किंवा आपली राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची मानतोय. असा जो काही सर्वसाकल्यानं होणारा विचार आहे याला आपण वास्तववादी दृष्टिकोन म्हणतो. या दृष्टिकोनामध्ये सत्तेचा संघर्ष, स्ट्रगल फॉर पॉवर, हा घटक महत्वाचा आहे. या घटकाला तुम्ही अंडरलाईन करू शकता, लक्षात ठेवू शकता, महत्वाचा भाग आहे स्ट्रगल फॉर पॉवर. आणि फक्त कशा हा स्ट्रगल कसा आहे, हा संघर्ष कसा आहे, हा इटर्नल आहे. इटर्नल म्हणजे चिरंतन आहे, कधीही न संपणार आहे. सत्तेचा संघर्ष हा कधीही संपत नाही. आणि हा सत्तेचा संघर्ष कशासाठी करायचा आहे, तर प्रत्येक देशाचे काही राष्ट्रीय संबंध आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 2001 मध्ये 2000 मध्ये ज्यावेळेस अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला आणि अमेरिकेच्या लक्षात आलं की यामागे ओसामा बिन लादेन हा आहे, तर ओसामा बिन लादेनला गाठण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. फक्त ओसामा बिन लादेनला संपूर्ण हा यामागचा एकमेव हेतू नव्हता. त्या अफगाणिस्तानमधली भौगोलिक साधन संपत्ती जी आहे, तिथलं खनिज तेल असेल, तिथलं मिनरल्स असतील, याच्यावरती अप्रत्यक्ष पद्धतीने अमेरिकेला कंट्रोल मिळवायचा होता. तीच गोष्ट इराक बाबतीत सुद्धा झाली. म्हणजे अमेरिकेला युद्ध कशासाठी हवंय, तर त्यांचे हितसंबंध पूर्ण करायचे आहेत. त्यांना लोकशाहीबद्दल फार वाटतंय असं काही नाहीये. हा एक आपण याचं उदाहरण म्हणून घेऊ शकतो की राष्ट्रीय हितसंबंध महत्वाचे आहेत आणि राष्ट्रीय हितसंबंध पूर्ण करण्यासाठी आपल्याला सत्ता असली पाहिजे, हा विचार वास्तववाद मांडतो. आता हान्स मॉर्गॅन्थॉन जो विचार मांडलाय, या वास्तववादाचे 6 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. याचं लागलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, फार महत्वाचा घटक आहे परीक्षेच्या दृष्टीने. की राजकीय वास्तववाद किंवा पॉलिटिकल रिअलिझम त्याला म्हटलेलं आहे. हा पॉलिटिकल रिअलिझमचा जो थॉट आहे हा 6 विचारांवर आधारित आहे. तो म्हणतो की वास्तववाद अस्तित्वात आहे की नाही हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आधी हे 6 तत्व समजून घ्या. यातलं पहिलं तत्व आहे की राजकारण हे मानवी वर्तनावर आधारित असलेल्या वस्तुनिष्ठ अशा नियमावर आधारित असते. पॉलिटिक्स इज गव्हर्न बाय सर्टन ऑब्जेक्टिव्ह लॉज दॅट हॅव देअर रूट्स इन ह्युमन नेचर. याचा अर्थ असा आहे की माणसाच्या स्वभावाची काही ठळक वैशिष्ट्ये असतात. जसे मी आधी तुम्हाला सांगितले की मनुष्य हा क्रूर असतो, मनुष्य हा हिंसक असतो, मनुष्य हा स्वार्थी असतो. हे जे वैशिष्ट्य आहेत, ह्या ज्या ट्रेड्स आहेत, ही जी वैशिष्ट्ये आहेत, ही कॉमन आहेत. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. एकदा तुम्ही हे मान्य केलं की तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की हे जे राजकारण आहे हे माणसाच्या याच स्वभावावर चालतं. हा हान्स मॉर्गॅन्थॉनचा पहिला थॉट किंवा हे पहिलं प्रिन्सिपल. दुसरं प्रिन्सिपल काय आहे, तर राष्ट्रीय हितसंबंधाची व्याख्या ही राष्ट्रीय सत्तेच्या माध्यमातूनच केली जाऊ शकते. नॅशनल इंटरेस्ट इज डिफाइंड इन टर्म्स ऑफ नॅशनल पॉवर. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे असलेली राष्ट्रीय सत्ता हीच तुमचे राष्ट्रीय हितसंबंध ठरवते. म्हणजे प्रत्येक देशाला जे जे अचीव्ह करायचंय ते त्या देशाकडे असलेल्या राष्ट्रीय सत्तेच्या आधारे ठरतं. म्हणजे भारताला जगात महासत्ता जर व्हायचं असेल तर भारताचे हितसंबंध त्या पद्धतीने ठरलेले असले पाहिजेत आणि भारताला त्या दृष्टीने स्वतःची क्षमता, स्वतःची पॉवर एक्सपांड केली पाहिजे. जर भारतामध्ये तेवढी राष्ट्रीय सत्ता, तेवढी पॉवर, तेवढी कॅपॅबिलिटी जर नसेल तर भारताचे हितसंबंध फुलफिल होऊ शकत नाही. तिसरा जो विचार आहे तो म्हणजे राजकीय वास्तववाद हा हितसंबंधाची निश्चित व्याख्या करू शकत नाही. पॉलिटिकल रिअलिझम डज नॉट टेक अ फिक्स्ड ऑर डिटरमाइंड मिनिंग ऑफ इंटरेस्ट. हितसंबंध कशाला म्हणायचं याचा कुठलाही सर्वमान्य अशी कुठली एक डेफिनेशन नाहीये. म्हणजे भारताने रशिया सोबत संबंध कसे ठेवायचे हे आतापर्यंत जसं ठरत आलेलं होतं तसं आता इथून पुढे होणार नाही. कारण आतापर्यंत आपण असं म्हणत होतो वन्स अलाय ही विल परमनंटली बी एन अलाय. एकदा मित्र म्हणजे तू कायमचा मित्र, असं नाहीये. आता जग हे गतिमान पद्धतीने बदलतंय, डायनॅमिक होत चाललंय. भारताचे रशिया सोबतचे संबंध हे कायम चांगलेच असतील अशी शाश्वती नाहीये. म्हणजे भारताचे हितसंबंध बदलले की रशिया सोबतचे संबंध बदलू शकतील हे आपण इथं मान्य केलं पाहिजे.
पुढचं प्रिन्सिपल आहे की वैश्विक स्वरूपाची जी नैतिक मूल्य आहेत ही राज्याच्या कृतीला जशीच्या तशी लागू करता येत नाही. देर आर सर्टन युनिव्हर्सल मोरल व्हॅल्यूज विच वी कॅनॉट अप्लाय फॉर द ऍक्शन ऑफ इच स्टेट. म्हणजे माणसाच्या बाबतीमध्ये जसं आपण म्हणतो की आपण चांगलं वागलं पाहिजे, इतरांशी व्यवस्थित बोललं पाहिजे किंवा सदाचाराने वागलं पाहिजे, न्यायाने वागलं पाहिजे, ह्या गोष्टींना आपण एक प्रकारे नैतिक मूल्य म्हणून मानतो. आणि हे मूल्य जगामध्ये जशीच्या तशी सगळीकडे स्वीकारली जातात, याला कोणी चॅलेंज करत नाही. पण मॉर्गन तो काय म्हणतोय की जशी ही नैतिक मूल्य माणसांच्या बाबतीत असतात तशीच नैतिक मूल्य राज्यांच्या बाबतीत असतील, पण ती आपण लागू करू शकत नाहीये. पाचवं याच्यामधलं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे राष्ट्राच्या नैतिक महत्वाकांक्षा आणि वैश्विक नैतिक मूल्य याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे मॉरॅलिटी जी आहे, एखाद्या नेशनची मॉरॅलिटी आणि ग्लोबल मॉरॅलिटी याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. ज्याला जागतिक शांतता आपण सगळ्या जगामध्ये आपण ज्याला जागतिक शांतता म्हणतो, ती जागतिक शांतता नॉर्थ कोरियाच्या बाबतीमध्ये वेगळी असू शकते. नॉर्थ कोरियाची नैतिक महत्वाकांक्षा शांततेची असेल, पण नैतिक शांततेची त्यांची व्याख्या आणि जगाची व्याख्या याच्यात फरक असणार आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि शेवटचं प्रिन्सिपल जे आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण हे स्वायत्त असतं, हे एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे. देर इज अन ऑटोनॉमी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. मॉर्गन तो काय म्हणतोय की जगाच्या राजकारणावरती, आंतरराष्ट्रीय राजकारणावरती इतर घटकांचा फारसा प्रभाव पडत नाही. अर्थकारण असेल, सांस्कृतिक घटक असेल, हे घटक दुय्यम आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाला आकार देण्यासाठी अर्थकारण किंवा अर्थव्यवस्थेचा फारसा उपयोग होत नाही. हा ज्याला आपण काय म्हणू शकतो की चॅलेंजिंग थॉट किंवा हा विरोधाभास दर्शवणारा विचार हान्स मॉर्गन आपल्या राजकीय वास्तववादाचं प्रिन्सिपल म्हणून मांडलेला आहे. एकदा ही 6 प्रिन्सिपल्स आपल्या लक्षात आली की आपल्याला एक गोष्ट कळते की हान्स मॉर्गन जो वास्तववादी दृष्टिकोन मांडलाय त्याच्यामध्ये काही फ्लॉज आहेत, काही दोष आहेत, काही लॅक्युनाज आहेत. यातला सगळ्यात पहिला लॅक्युना म्हणजे हान्स मॉर्गन म्हणतो की देर इज अन इटर्नल स्ट्रगल फॉर पॉवर. सत्तेसाठी चिरंतन चालणारा संघर्ष आहे आणि हितसंबंध हे अत्यंत महत्वाचे आहेत. हितसंबंधांसाठी सत्तेचा वापर झाला पाहिजे. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत याला हान्स मॉर्गन अतिरिक्त महत्व देतो, अवास्तव महत्व देतो. जगामध्ये नेहमीच सत्तेसाठी संघर्ष नसतो. कधी कधी देश हे एकमेकांशी सहकार्याची भावना ठेवतात, कधी कधी देश एकमेकांशी संबंध साधत असताना तटस्थतेची भूमिका ठेवतात. काही ठिकाणी जसं आपण लॉकडाऊन मध्ये बघितलं असेल तर भारताने कित्येक देशांना आपल्या व्हॅक्सिन डिप्लोमसीचा आधार घेत आपल्या भारतातून कित्येक देशांना मोफत व्हॅक्सिन्स पुरवले. याच्यामध्ये भारताचा हितसंबंध दुय्यम आहे. जगातील देशांना आपण मदत करू शकतो का, हा विचार याच्यामध्ये महत्वाचा. म्हणजे हितसंबंध दरवेळेस महत्वाचे असतील असं नाहीये, येते लक्षामध्ये. याच्यामध्ये दुसरं चॅलेंज जे आहे, याच्यावरती जे दुसरं क्रिटिसिझम जे झालेलं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष काय अस्तित्वात आहे ह्याच्यावरती हान्स मॉर्गन जास्त भर देतो. म्हणजे हान्स मॉर्गन काय म्हणतोय की जगामध्ये कायम एटर्नली स्ट्रगल फॉर पॉवर आहे. एक लक्षात घ्या की हान्स मॉर्गन जो हा थॉट आहे हा कधी आलेला आहे, हा 1945च्या काळामध्ये आला आहे. म्हणजे कोल्ड वॉर पिरियड ज्यावेळेस सुरू झालेलं होतं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये संघर्ष आहे, अशा काळामध्ये हान्स मॉर्गन आपला थॉट, आपला विचार पुढे मांडतोय. तो काय म्हणतोय की स्ट्रगल फॉर पॉवर आहे, म्हणजे कुणामध्ये, अमेरिका आणि रशियामध्ये. आणि तो ते पटवून सांगतोय. हान्स मॉर्गन हा अमेरिकन विचारवंत आहे. तो अमेरिकेच्या डिप्लोमसीला, अमेरिकेच्या धोरणाला तो उचलवून धरण्याचं काम करतोय या थॉट मधून. आणि याच्यामुळे तो काय म्हणतोय, प्रत्यक्षात जे अस्तित्वात आहे ते महत्वाचं आहे, काय असलं पाहिजे ते महत्वाचं नाही. म्हणजे माणसाचा जो संघर्ष असतो, म्हणजे जर आपण एकमेकांना विचारलं की तुमच्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, तर आपण सुरुवातीला काय म्हणतो की माझ्या भौतिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, माझा विवाह झाला पाहिजे, माझं कुटुंब झालं पाहिजे. पण सगळ्यात शेवटी आपण काय म्हणतो की मी एक चांगला माणूस म्हणून उभं राहिलो पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे, या सगळ्यांचं उत्तर कुठे ना कुठे आदर्शवादी असलं पाहिजे. असतं की जग कसं असलं पाहिजे, जग हे शांततेवर आधारित असलं पाहिजे, जग कसं असलं पाहिजे, परस्परांच्या सहकार्यावरती आधारित असलं पाहिजे. हे जे काही आदर्शवादी विचार आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लेटोनं आदर्शवादी विचार मांडला होता,
राज्य कसं असलं पाहिजे, तर राज्य हे न्यायावरती आधारित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे जग कसं असलं पाहिजे, तर शांततेवर आधारित असलं पाहिजे, याचा विचार आपण करत असतो. पण हान्स मॉर्गन तर त्याला चॅलेंज करतो. तो म्हणतो तसं काही नाही आहे. जे अस्तित्वात आहे ते मान्य करा. व्हॉट ऍक्च्युअली एक्झिस्ट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट ऑट टू बी. काय अस्तित्वात आहे हे महत्वाचं आहे, काय अस्तित्वात असेल हे महत्वाचं नाही. आणि याच्यामुळे काय होतं माहिती का, की अमेरिकेचं जी डिप्लोमसी आहे, अमेरिकेची जी पॉलिसी आहे, ती पॉलिसी आणि मॉर्गनथॉ याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन पाहायला मिळतं. अमेरिकेचं कोल्ड वॉर मधलं धोरण असेल, अमेरिकेचं आजचं जे धोरण असेल, हे याला एक उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. अमेरिका काय करते, वॉर ऑन टेररिझम, दहशतवादाच्या विरुद्ध हल्ला या नावाखाली सगळ्या लोकशाही देशांची एक मोठ बांधते आणि अफगाणिस्तानवर हल्ला करते. पण प्रत्यक्षामध्ये ते काय करतायत, ते त्यांचे हितसंबंध फुलफिल करतायत. म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारची विसंगती आहे. आणि हान्स मॉर्गनथॉनं वैश्विक शांतता किंवा युनिव्हर्सल पीस या घटकाला त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कारण तो काय म्हणतोय, की देर इज अन एंडलेस कॉन्फ्लिक्ट, सततचा संघर्ष आहे. आणि म्हणून हान्स मॉर्गनथॉचा जो थॉट आहे, हान्स मॉर्गनथॉचा जो विचार आहे, हा काल सुसंगत, रिलेटिव्ह नाहीये. त्याचं रिलिव्हन्स जे आहे ते फक्त कोल्ड वॉर पिरियड पुरतं होतं. तुम्हाला माहिती असेल की आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे, याचा उगम, याचं ओरिजिन जे आहे ते रिसेंट मधलं 1919ला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे काही जर तुम्ही टप्पे बघितले तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, की जे थॉट्स किंवा जे अप्रोचेस मांडण्यात आले ते त्या काळाचं स्पष्टीकरण किंवा समर्थन करणारे आहेत. शीत युद्धाचा काळ संपला आणि हान्स मॉर्गनथॉच्या थिअरीचं किंवा त्याच्या अप्रोचचं उपयुक्तता संपली. मग याच्यामध्ये जे बेसिक दोष आहेत ते दोष दूर करण्याचा प्रयत्न हा नंतरच्या काळामध्ये झाला. या प्रयत्नांना आपण नववास्तववाद असं म्हणतो. मग का नववास्तववाद निर्माण झाला किंवा नववास्तववाद, न्यू रिअलिझम ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्याचा राईज, त्याचा उगम का झाला, तर नववास्तववाद जो आहे हा शीतयुद्ध काळामध्ये एक सत्ता संतुलन तयार झालेलं होतं. कशा प्रकारचं, तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये कंटिन्युअस स्ट्रगल होतं आणि दोघे काय करायचे, तर एकमेकांवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करायचे. म्हणजे लहान मुलांच्या गार्डनमध्ये एक लहान मुलांचं एक आवडतं खेळणं असतं ज्याला आपण सी सॉ असं म्हणतो. तर सी सॉचा पर्पज काय आहे, की एक खेळाडू वरती जातो, एक खेळाडू खाली येतो. जो खाली आहे तो काय करतोय, परत वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. याच्यातून एक प्रकारचा बॅलन्स तयार करण्याचा प्रयत्न असतो. सी सॉच्या या खेळामध्ये एका बाजूला अमेरिका आहे तर एका बाजूला सोव्हिएत रशिया आहे. हे दोघं काय करत होते, एक बॅलन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्या बॅलन्स क्रिएट करण्याच्या प्रयत्नातून काय झालं, की जग हे फक्त दोन देशांपुरतं मर्यादित राहिलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. मग अशा स्थितीमध्ये तो काळ तर आता संपलेला आहे. 1990 नंतर बॅलन्स ऑफ पॉवर संपलं. ह्या काळामध्ये राष्ट्रीय हितसंबंध आणि सत्ता या गोष्टींना खूपच जास्त महत्व दिलं गेलं होतं. आणि ह्या बॅकग्राऊंडवरती जो उदारमतवादी विचार होता, याच्या आधी आपण ज्याला डिस्कशन मध्ये घेतलं होतं, तो उदारमतवादी विचार आता नव्या स्वरूपात पुढे यायला लागला होता. अशा वेळेस वास्तववादामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, हा विचार मांडण्यात आला आणि वास्तववादामध्ये सुधारणा करून नववास्तववाद, निओ रिअलिझम पुढे आला. तर हा जो निओ रिअलिझम आहे तो केनेथ वॉल्ड्स या विचारवंतानं मांडलेला आहे. ह्याला फादर ऑफ निओ रिअलिझम, नववास्तववादाचा जनक मानलं जातं. केनेथ वॉल्ड्स काय म्हणतोय, की जगाच्या राजकारणाला आकार फक्त सत्ता संघर्षातून मिळत नाहीये. जगाच्या राजकारणाला आकार हा जगामध्ये अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या संरचना, म्हणजे संयुक्त राष्ट्र असेल, एनजीओज असतील, त्याच्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीज असतील, यासारख्या संरचना आहेत. त्या संरचनेतले घटक आहेत. किंवा आपण नॉन स्टेट ऍक्टर हा एक शब्द ऐकला असेल. नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे असे घटक जे स्टेट नाही आहेत पण ते स्टेटपेक्षा पॉवरफुल आहेत. उदाहरणार्थ दहशतवादी गट आहेत. दहशतवादी गट हे एका देशापुरते मर्यादित नाही आहेत, अनेक देशांमध्ये ऑपरेट करत असतात. त्यांची स्वतःची गव्हर्नमेंट असते पण त्यांचा देश नसतो, म्हणून त्यांना नॉन स्टेट ऍक्टर म्हटलेले, अराज्यीय घटक. मग अशा प्रकारच्या ज्या संरचना आहेत
या संरचनेतले घटक आहेत आणि या घटकामुळे या सगळ्यामुळे एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय राजकारण चालत असतं. हा महत्वाचा ब्रेक थ्रू, हा महत्वाचा विचार केनेथ वॉल्ट्स मानतो. म्हणजे स्ट्रगल फॉर पॉवर सफिशियंट नाही, सत्तेचा संघर्ष सफिशियंट नाहीये, आता या घटकांचा विचार झाला पाहिजे. कारण आता शीतयुद्ध संपलंय. शीतयुद्धामध्ये काय झालं होतं की दोन देशातला संघर्ष म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास. आता तसं नाहीये. आता काय झालंय, आता स्थलांतराचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर युद्धामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, दहशतवादी गट, या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे हे घटक महत्वाचे आहेत. केनेथ वॉल्ट्स आपल्याला तेच सांगतोय की जगामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स अस्तित्वात आहेत. या स्ट्रक्चरमुळे जगाच्या राजकारणाला आकार मिळतो. आता हा जो नववास्तववाद आहे, हा वास्तववादाच्या थॉटवरती आधारित आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस त्यांनी केलेले आहेत आणि नव्याने स्वतःला त्यांनी प्रोड्यूस केलेले आहे. तो काय म्हणतो की जगाच्या राजकारणामध्ये अनार्की आहे, अराजकता आहे, हे मान्य करा. अराजकता म्हणजे कशा स्वरूपाची, जसं वास्तववादामध्ये सांगितलं की तिथे जगामध्ये कुठलीच अशी पॉवर नाहीये की जगातल्या देशांवरती ती नियंत्रण करू शकेल. जसं आपण UN किंवा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो, जिचं जगामध्ये महत्वाची भूमिका आहे, पण ती जगावरती कंट्रोल नाही करत आहे. म्हणजे कुणाचंच कोणावर नियंत्रण नाहीये. ही स्थिती म्हणजे अराजकतेची स्थिती. आणि अराजकतेच्या स्थितीमुळे काय होतंय, प्रत्येक देश बलवान आहे, प्रत्येक देश आपले हितसंबंध पुढे करतोय आणि हितसंबंध पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देश काय करतोय, सत्तेचा संघर्ष करतोय. म्हणून प्रत्येकानं स्वतःची मदत स्वतःच करायची, ज्याला आपण सेल्फ हेल्प असं म्हटलेलं आहे, स्वयंसहायता म्हटलेलं आहे. स्वयंसहायता आणि अराजकता ही महत्वाचे घटक आहेत. तिसरा घटक आहे सिक्युरिटी डिलेमा, ज्याला आपण शब्दशः ट्रान्सलेट केलं तर आपण म्हणतो की सुरक्षा विषयक द्विधा मनस्थिती. म्हणजे काय, ज्या वेळेस दोन बलवान व्यक्ती एकमेकांच्या शेजारी असतात किंवा दोन बलवान राष्ट्र एकमेकांच्या शेजारी असतील ना, त्यावेळेस एकमेकांबद्दल त्यांच्या मनात संशय असतो. म्हणजे उदाहरणार्थ, भारताकडे न्यूक्लिअर वेपन्स आल्याबरोबर पाकिस्तानने स्वतःकडे न्यूक्लिअर वेपन्स मिळवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहिती होतं की न्यूक्लिअर वेपन असेल तर हल्ला होऊ शकतो. म्हणजे हा संशय आहे, द्विधा मनस्थिती आहे. हा सिक्युरिटीचा डिलेमा जगामध्ये अस्तित्वात आहे, हे न्यू रिअलिझम मानतो. आणि त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे रिलेटिव्ह गेन्स. सत्तेचा संघर्ष अटळ आहे, प्रत्येक देश सेल्फ हेल्पसाठी प्रयत्न करतोय, तिथे सिक्युरिटी डिलेमा आहे, पण प्रत्येक देश काय करतोय, एकमेकांना कॉपरेट पण करतोय. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जरी छुपा संघर्ष असला तरी ते काय करतायत, पाणी वाटपासारख्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काय करतात, एकमेकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि हा लाभ कसा असतो, सापेक्ष असतो. परिस्थिती बदलली, लाभ कमी केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ भारत पाकिस्तान संबंध तणाव निर्माण झाला तर पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला जातो, सापेक्ष लाभ आहे. परिस्थिती बदलली, लाभ कमी जास्त होतील. म्हणजे हे चार प्रिन्सिपल्स न्यू रिअलिझमचे कोर प्रिन्सिपल्स मानले जातात. आता न्यू रिअलिझम समजून घेत असताना जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की न्यू रिअलिझम काही ठराविक गोष्टी मान्य करतो. त्यातली पहिली गोष्ट आहे अनार्की, अराजकता ज्याला म्हटलेलं आहे. दुसरा भाग, जगामध्ये कुठल्याही प्रकारची केंद्रीय सत्ता अस्तित्वात नाही, देयर इज नो सेंट्रल पॉवर इन द वर्ल्ड. आणि नॅशनल पॉवर, राष्ट्रीय सत्ता, ही गोष्ट महत्वाची आहे, ही गोष्ट नववास्तवात मान्य करतो. दुसरा भाग आहे आंतरराष्ट्रीय राजकारण. जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अस्तित्वात असलेले वेगवेगळे स्ट्रक्चर्स, संरचना समजून घेतल्या पाहिजे. तिसरा भाग याच्यामध्ये असा आहे की जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी अराजकतेची स्थिती आहे, ती स्थिती राज्यांना म्हणजे जगामध्ये जी स्टेट ऑफ वॉर निर्माण झाली, युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे, अशा स्थितीमध्ये सुद्धा राज्य काय करतायत, परस्परांशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे स्टेट ऑफ वॉर हा काही डेली बिझनेस नाहीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष आहे, पण रोज ते काही युद्धाला जात नाहीत. तणाव आहे, पण तो डेली बिझनेस नाहीये. अशाही स्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सहकार्य अस्तित्वात असतं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे राज्यामधील जी स्टेट सिस्टीम आहे, राज्य व्यवस्था जी आहे ती म्हणा,
किंवा त्या देशामधलं नेतृत्व म्हणा, त्या राज्यातलं नेतृत्व म्हणा, हे या स्टेट ऑफ वॉरला कारणीभूत नाहीये. म्हणजे एखाद्या देशामध्ये हुकुमशाही आहे किंवा एखाद्या देशाचा राज्यकर्ता किंवा तिथलं नेतृत्व हे हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे, हे महत्वाचं नाहीये. अराजकता महत्वाची. अराजकता हा फॅक्टर फार महत्वाचा आहे. आणि याच्यामधला एक महत्वाचा पुढचा भाग जो आहे तो म्हणजे नववास्तववादामध्ये एक महत्वाचा विचारवंत आहे, तो म्हणजे जोसेफ ग्रेको. तो काय म्हणतोय की जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती दोन प्रकारचे लाभ असतात, दोन प्रकारचे गेन्स असतात. एक असतो निरंकुश, ज्याला आपण ऍब्सोल्यूट गेन म्हणलेले, आणि दुसरा आहे रिलेटिव्ह गेन. तर या प्रकारचे गेन मिळवण्याचा प्रयत्न हा कंटिन्युअस असतो, त्याला एक कॉम्पिटिशन असते. ही कॉम्पिटिशन जर फेअर असेल, ही जर न्याय तत्वावर चालत असेल किंवा याच्यामध्ये दोन्ही पार्टींना जर चांगला बेनिफिट मिळत असेल तर संघर्ष होत नाही. पण असं नेहमी होत नसतं. ज्या वेळेस गेन मिळवण्याचा प्रयत्न होतो, लाभ मिळवण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यामध्ये कुणावर तरी अन्याय होतो, कुणाला तरी फायदा होतो, आणि याच्यामुळे काय होतं, अराजकता निर्माण होते. ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करतो, त्यावेळेस आपण नववास्तववादाचा थॉट आपण पुढे जायला तयार आहोत. आता नववास्तववादी सिद्धांत जो आहे हा साधारणपणे 3 स्ट्रँड मध्ये किंवा याचे 3 प्रकार मानले जातात. हा विचार 1980च्या दशकानंतर आलेला आहे. नववास्तववादी विचार तो हा 80च्या नंतर आलेला आहे, 1980च्या नंतर आलेला आहे. केनेथ वॉल्ड्स हा याचा जनक आहे. पण केनेथ वॉल्ड्स काय म्हणतोय की त्याने जो थॉट मांडला, त्याने जो विचार मांडला, त्याला डिफेन्सिव्ह रिअलिझम किंवा बचावात्मक वास्तववाद असं म्हटलेलं आहे. तो काय म्हणतो की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रत्येक देश काय करत असतो, आपल्या सुरक्षिततेला वाढवत असतो, सुरक्षेचा विस्तार करत असतो. कारण सत्ता मिळवणं हे देशांचं उद्दिष्ट नाही, सुरक्षितता मिळवणं हे देशांचं उद्दिष्ट आहे, हे केनेथ वॉल्ड्स मानतो. त्याचं मत असं आहे की शीतयुद्ध काळामध्ये 2 ध्रुवामध्ये जे जग विभागलेलं होतं ना, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, हे 2 ध्रुवामध्ये विभागलेलं जग हे स्थिर स्वरूपाचं होतं. आता कसं झालेलं आहे, जग बहुध्रुवी बनलेलं आहे, अनेक पोल्स जगामध्ये अस्तित्वात आहेत, आणि त्यामुळे काय झालं की जग हे अस्थिर बनलेलं आहे. अशा अस्थिर जगामध्ये प्रत्येक देश काय करतोय, स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ही सुरक्षितता साधण्यासाठी काय केलं जातं, न्यूक्लिअर आर्म्स मिळवले जातात. पण न्यूक्लिअर आर्म्सचा पर्पज काय आहे, युद्ध करणं हा पर्पज नाहीये. प्रत्येक देश न्यूक्लिअर आर्म याच्यासाठी मिळवत आहे की त्याच्या माध्यमातून इतरांवरती दबाव निर्माण झाला पाहिजे. भारताचा न्यूक्लिअर प्रोग्राम जो आहे, अण्वस्त्र योजना, अण्वस्त्र कार्यक्रम जो आहे, त्याचं उद्दिष्ट सांगण्यात आलेलं आहे, नो फर्स्ट यूज. आम्ही कधीही युद्ध झालं तर पहिल्यांदा आम्ही अण्वस्त्र वापरणार नाही, असं भारतानं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे अण्वस्त्रांचा पर्पज काय मग, युद्धात जर वापरायचं नसेल तर अण्वस्त्र बनवायचं कशासाठी, तर ते प्ररोधन, डिटरन्स, धाक, दबाव निर्माण करण्यासाठी. हा विचार केनेथ वॉल्ड्स यांनी मांडलेला आहे. आणि केनेथ वॉल्ड्स काय म्हणतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेहमीच अराजकता असते. राज्यांमध्ये जी स्थिती आहे, राज्यांमध्ये काही प्रमाणामध्ये कार्यात्मक स्वरूपाची समानता असते. कार्यात्मक समानता याचा अर्थ असा आहे, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रत्येक देश ठराविक कार्यांसाठी पुढे आलेला असतो. मग तो रिलेटिव्ह गेन असेल किंवा ऍब्सोल्यूट गेन असेल, इंटरेस्टचं फुलफिलमेंट असेल, म्हणजे हितसंबंधांची पूर्तता असेल, अशा ठराविक कारणांसाठी प्रत्येक देश एकत्र येत असतो. म्हणजे याला आपण कार्यात्मक समानता म्हणलेले आहे. आणि पुढचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये लाभांचं आणि क्षमतांचं वितरण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक देश लाभांचं वितरण करत असताना एकमेकांशी स्पर्धा करत असतं. प्रत्येकाला स्वतःचा गेन हवाय, प्रत्येकाचा स्वतःचा फायदा हवाय प्रत्येक देशाला. असं करत असताना ते काय करतात, आपल्या कॅपॅसिटीचा वापर करतायत मॅक्सिमम. हा विचार म्हणजे बचावात्मक वास्तववाद, डिफेन्सिव्ह रिअलिझम म्हटलेला आहे. हा केनेथ वॉल्ड्सने मांडला. आता या डिफेन्सिव्ह रिअलिझमला थोडासा कॉन्ट्राडिक्ट करणारा किंवा त्याच्या विरोधात जाणारा किंवा त्याचं मिरर इमेज असलेला दुसरा विचार म्हणजे आक्रमक वास्तववाद आहे. हा जॉन मर्शायमर यांनी मांडलेला विचार आहे. आक्रमक वास्तवात काय सांगतोय की राज्यांना आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुरक्षा नकोय, स्टेट्स ट्राय टू एक्सपांड देअर पॉवर
दे डोंट ट्राय टू सिक्युरिटी मिळवणं हा हेतू नाहीये त्यांचा. एक्सपान्शन, सत्तेचा विस्तार. कशासाठी सत्तेचा विस्तार करायचा आहे? जसं थॉमस हॉब्सनं सांगितलं होतं की प्रत्येक माणूस ज्यावेळेस बलवान असतो ना, तो काय करतो, एकमेकावर नियंत्रण मिळवायला जातो. आणि ह्याच्यातून काय होतंय, प्रत्येक देश स्वतःचा प्रोटेक्शन स्वतः करायला जातोय. त्याला माहितीये की जर मी बलवान झालो नाही तर इतर जण माझ्यावरती नियंत्रण मिळवतील, माझं अस्तित्व संपून जाईल. अस्तित्वाची हमी मिळवण्यासाठी सत्तेचा विस्तार करायचा आहे. बलवान व्यक्ती पैलवान रोज व्यायाम का करतोय? त्याच्यापेक्षा बलवान कोणी होऊ नये यासाठी. येतंय लक्षामध्ये? हा विचार जॉन मर्शायमर यांनी मांडलाय. आणि मग गेन किंवा ज्याला लाभ आपण म्हटलेलं आहे, लाभाच्या बाबतीमध्ये जॉन मर्शायमर काय म्हणतोय की रिलेटिव्ह गेन नसतंय, म्हणजे सापेक्ष लाभ वगैरे असं काही नसतंय. तो म्हणतो की ऍब्सोल्यूट गेन. म्हणजे जसं बलवान व्यक्ती काय म्हणतोय की ताटामध्ये जे आहे ते सगळ्यांच्या ताटातलं मला पाहिजे, माझं जे आहे ते मी कुणाशी शेअर करणार नाही. इथे लक्षामध्ये. मग असं करण्यासाठी सगळा लाभ, निरंकुश लाभ ज्याला म्हणलेला आहे, तो मी माझ्याकडे मिळवेन. हा लाभ मिळवण्याची जी प्रवृत्ती आहे ही बड्या सत्तांमध्ये, ग्रेट पॉवर्स मध्ये नेहमी असते. आणि म्हणून ग्रेट पॉवर्स काय करतायत, साम्राज्य विस्ताराचा आधार घेतात. येते लक्षामध्ये. हा थॉट, हा विचार जॉन मर्शायमर यांनी मांडला. याला आक्रमक वास्तववाद असं म्हटलं जातं. तिसरा याच्यामध्ये थॉट आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक रिअलिझम, ज्याला आपण व्यूहात्मक वास्तववाद असं म्हणतो. व्यूहात्मक, कूटनीतीपर, किंवा याला तुम्ही सामरिक वास्तववाद असं सुद्धा म्हणू शकता. परिस्थितीनुसार त्याचा अन्वयार्थ आपण मराठीमध्ये बदलू शकतो. हा जो थॉट आहे हा थॉमस शेलिंग यांनी मांडलाय. थॉमस शेलिंग हे स्ट्रॅटेजी किंवा गेम थिअरीवरती काम करणारे आहेत. 1960च्या काळामध्ये सोशल सायन्समध्ये, म्हणजे राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल, या विषयांमध्ये एक नवीन थॉट पुढे आलेला होता. इकॉनॉमिक्स असेल, तो होता गेम थिअरीचा. गेम थिअरी, ज्याला आपण खेळ सिद्धांत असं म्हणलेलं आहे, गेम थिअरीचा पर्पज काय माहिती का? त्याचं म्हणणं असं आहे की जगामध्ये जे काही चालतं हा एक प्रकारचा गेम आहे आणि प्रत्येक जण काय करतोय, काही ठरलेल्या मूव्ह, जसं चेसमध्ये मूव्ह ठरलेले असतात, चेक आणि मेट करण्याच्या ठरलेल्या मूव्ह असतात. एकदा त्या मूव्ह तुम्हाला पाठ झाल्या की तुम्ही एकमेकांचे डावपेच ओळखू शकता. म्हणजे भारत असं असं वागल्यानंतर काय करील याची ठोक ताळे जर बांधायचे असतील तर तुम्हाला गेम थिअरी माहिती असावी. असा विचार, असा थॉट थॉमस शेलिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडला होता. ती गेम थिअरी आहे. तर थॉमस शेलिंग जे आहेत हे गेम थिअरीला मांडणारे एक विचारवंत आहेत. त्यांनी स्ट्रॅटेजिक रिअलिझम हा विचार मांडला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की इंटरनॅशनल लेवलवरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतात, हे प्रश्न सोडवत असताना देश काय करतोय, राष्ट्र काय करतंय, राज्य काय करतंय, स्ट्रॅटेजीचा वापर करतंय. जिथे स्ट्रॅटेजी हा शब्द असतो तिथे कॅल्क्युलेटेड मूव्ज, म्हणजे ठरलेल्या पावलांचा वापर केला जातो. आधी हे करून पाहिलं, नंतर ते करून पाहिलं, नंतर ते करून पाहिलं, आणि आपल्याला पाहिजे ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालं. तर व्यूहनीती, स्ट्रॅटेजीचा वापर करून प्रश्न सोडवले जातात. हा विचार थॉमस शेलिंग यांनी मांडला. थॉमस शेलिंग काय म्हणतायत की स्ट्रॅटेजिक रिअलिझम साठी तुम्हाला प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण माहिती पाहिजे आणि त्या देशामध्ये डिसिजन मेकिंग, निर्णय निर्धारण कसं घेतलं जातं, कोणकोणते फॅक्टर्स महत्वाचे आहेत डिसिजन मेकिंग मध्ये. म्हणजे जसं भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताचे पंतप्रधान आणि संसद एक महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरा भाग आहे ब्युरोक्रेसी. तिसरा फॅक्टर आहे इथले लोक. येते लक्षामध्ये. तर ह्या सगळ्या घटकांचा रोल महत्वाचा आहे. त्याच्यातून परराष्ट्र धोरण ठरतं, डिसिजन मेकिंग याच्यावरून ठरते. मग एकदा तुम्हाला हे कळालं की तुम्हाला त्या देशाशी कशा पद्धतीने संबंध साधायचे हे कळणं शक्य होतं. थॉमस शेलिंगने एक पॉप्युलर थॉट मांडला होता. त्याचं म्हणणं असं होतं की फोर्स सक्सीड्स इफ इट इज युज्ड, बट कोअर्शन सक्सीड्स व्हेन इट इज हेल्ड रिझर्व्ह. फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे दबाव किंवा सत्ता. सत्तेचा वापर हा केल्यानंतर कळतो. कोअर्शन काय आहे? कोअर्शन म्हणजे धाक आहे.
धाकाचा वापर कसा आहे, धाकाचा वापर न करता किंवा धाक तुम्ही जपून ठेवला तर धाकाचा वापर करतो. या सगळ्याचा सारांश असा आहे, थॉमस शेलिंग काय म्हणतोय की इंटरनॅशनल लेवलला तुम्ही सत्तेचा वापर करू नका, फोर्सचा वापर करू नका, तुम्ही काय करा, धाक तंत्राचा वापर करा. जसं तुम्ही तिथे मध्ये काहीतरी थंडा वगैरे काहीतरी घेऊया. बोला मॅडम. एक सेकंड. सुने ना नाते, तुमचा आवाज. सॉरी सर. ओके सॉरी. ओके ओके डोंट वरी. तर केनेथ वॉल्ट्झ हा जो विचारवंत आहे त्याने काय म्हटलं होतं की स्थिरतेसाठी अण्वस्त्रांचं प्ररोधन आवश्यक. प्ररोधन म्हणजे डिटरन्स. आणि थॉमस शेलिंग्स काय म्हणतोय, कोअर्शन आवश्यक आहे. कोअर्शन म्हणजे काय, धाक तंत्र. भारताकडे अणुबॉम्ब आहे म्हणून भारतावर हल्ला करायचा नाही, धाक आहे. किंवा दरवर्षी 26 जानेवारीला तुम्ही बघितलं असेल, 26 जानेवारीला काय केलं जातंय, रिपब्लिकन डे परेडमध्ये भारत सरकार काय करते, आपल्याकडचे न्यूक्लिअर वेपन्स हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि 26 जानेवारीला आपण इंटरनॅशनल लेव्हलवरचे डेलिगेट्स बोलवतो, प्रत्येक देशातून काही प्रतिनिधी बोलवतो आणि त्यांना दाखवतो की आमच्याकडे हे सारे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. म्हणजे आपण आपलं मिलिटरी माइट दाखवतोय, सैन्य क्षमता दाखवतोय, सामर्थ्य दाखवतोय. कशासाठी, त्याच्यातून एक प्रकारचा धाक निर्माण होतोय, दबाव निर्माण होतोय. सत्ता असणं पुरेसं नाही बघा, सत्ता दर्शवणं, सत्ता दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. थॉमस शेलिंग नेमकं तेच म्हणतोय की सत्तेचा वापर नका करू तुम्ही, फोर्स शुड नॉट बी यूज, त्याचा वापर करू नका तुम्ही, कोअर्शन वापर करा, धाकतंत्राचा वापर करा. आणि आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बार्गेनिंग पॉवर, ज्याला आपण सौदा शक्ती म्हटलेलं आहे, मीडिएशन, निगोशिएशन, या टेक्निक्स फार महत्वाच्या आहेत. तर अशा पद्धतीने थॉमस शेलिंग यांनी स्ट्रॅटेजिक रिअलिझम हा थॉट मांडला. डिफेन्सिव्ह रिअलिझम, ऑफेन्सिव्ह रिअलिझम आणि स्ट्रॅटेजिक रिअलिझम हे 3 महत्वाचे प्रकार न्यू रिअलिझम मध्ये, नववास्तववादामध्ये महत्वाचे मानले जातात. आता याच्यानंतर पुढचा जो थॉट आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. आतापर्यंत जे काही आपण डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आहेत का? यू कॅन मेसेज, यू कॅन चॅट, यू कॅन टॉक, माइक ऑन करू शकता. ओके. आता तिसरा जो थॉट आहे तो आहे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. सॉरी, ज्याला आपण संरचनावादी दृष्टिकोन म्हटलं. लेक्चरच्या सुरुवातीला मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की माणसाचा स्वभाव, मानवी वर्तन याच्यावरती वेगवेगळे विचार मांडले गेले. थॉमस हॉब्सने विचार मांडला. थॉमस हॉब्सच्या विचारांना इन्स्पायर होऊन वास्तववादी सिद्धांत पुढे आला. दुसरा भाग जॉन लॉक याचा विचार. जॉन लॉकनं उदारमतवादाचं समर्थन केलं आणि त्याच्यातून उदारमतवादी दृष्टिकोन पुढे आला. आता हे जे 2 थॉट होते, हे जे 2 विचार होते, हे त्या त्या काळामध्ये जस्टिफायबल होते किंवा त्याचं समर्थन त्या त्या काळामध्ये केलं गेलेलं आहे. अप्रोच हा शब्द वापरलेला आहे मी, तुम्हाला दृष्टिकोन असा शब्द नाही वापरलेला. म्हणजे अप्रोच कसा आहे, सापेक्ष आहे. जे मला योग्य वाटतं ते कदाचित तुम्हाला योग्य वाटणार नाही, म्हणून तो अप्रोच आहे. जर मी थिअरी असा शब्द वापरला असता तर ते तुम्हाला मी एखाद्या लॅबमध्ये किंवा त्याचा एक्सपेरिमेंट घेऊन तुम्हाला ते मी प्रूव्ह केलं असतं. इथे लक्षामध्ये, दृष्टिकोन हा सापेक्ष असतो. पर्टिक्युलरली सोशल सायन्सेसमध्ये तुम्ही कुठलाही थॉट, कुठलाही विचार, कुठलीही थिअरी सुद्धा, कुठलीही थिअरी तुम्ही व्हॅलिड मानू शकत नाही. कारण काय आहे, याच्यामध्ये प्रयोग कोणावर होतोय, व्यक्तीवर होतोय, ह्युमन बिहेवियरवर होतोय. त्याच्यामुळे काय, सायन्समध्ये किंवा मॅथ्समध्ये 1+1=2 असतं, तसं सोशल सायन्समध्ये होत नाही. कारण जे मला वाटतं ते तुम्हाला वाटत नसतं, म्हणून आपण याला सब्जेक्टिव्हिटी म्हणतो. इथे लक्षामध्ये, विषयाच्या बाबतीमध्ये ते सापेक्ष असतं. मग उदारमतवादी विचार हा त्या काळाला अनुरूप होता, वास्तववादी विचार हा त्या काळाला अनुरूप होता. पण आता काय झालेलं आहे, 1980-90च्या काळानंतर जगाचं राजकारण हे बहुध्रुवी बनत गेलं आणि बहुध्रुवी जगामध्ये सत्तेचा संघर्ष पण दिसत नाहीये किंवा
जगातले सगळेच देश फक्त शांततेचा पण पुरस्कार करत नाहीयेत. आता जगाचं स्वरूप बदलत चाललंय हा विचार अलेक्झांडर वेंड आणि निकोलस ओनफ या 2 विचारवंतांनी मांडला होता. आता त्यांचं मत काय माहितीये का, की अराजकता ज्याला आपण अनार्की म्हटलेलं आहे, अनार्की जगामध्ये अस्तित्वात आहे. अनार्की काय आहे, की जगावरती आंतरराष्ट्रीय संबंधावरती कंट्रोल करणारी कुठलीही रेग्युलेटरी पॉवर नाहीये, नियामक सत्ता नाहीये. म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये भारताने काय करायचं किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध लागलंय किंवा आता जसं समजा तुम्ही गेल्या काही काळापासून इस्रायलमध्ये जो सत्ता संघर्ष झाला, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधला संघर्ष जो आहे तो संघर्ष म्हणा किंवा इराण सोबतचा संघर्ष म्हणा, युक्रेन आणि रशियाचा संघर्ष, याच्यावरती कुणाचं नियंत्रण नाहीये. जगामधली अशी कुठे गव्हर्नमेंट अस्तित्वात नाही की ती या दोघांना शांत करू शकेल. म्हणजे काय तर जगामध्ये अनार्की आहे बिकॉज देर इज नो रेग्युलेटरी पॉवर इन द वर्ल्ड. अनार्की काय दाखवते, देर इज ऍब्सेन्स ऑफ रेग्युलेटरी पॉवर अँड देर इज ऍब्सेन्स ऑफ फंडामेंटल लॉज. नॉर्थ कोरिया आणि अमेरिका यांच्यामधलं कंटेस्टेशन, यांच्यातला संघर्ष, यांच्यातला ताणतणाव हा सगळ्यांना माहिती आहे. मग हे कंटेस्टेशन शांतता असली पाहिजे हे मान्य करणार आहे, पण शांततेची डेफिनेशन सर्वमान्य नाही आहे. म्हणजे मूलभूत नियम काय असले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे, शांतता कशी प्रस्थापित करायची हे माहित नाहीये. जसं आपण बघतो युट्यूबवरती बऱ्याचदा व्हिडिओ बघतो की किम जोंग उन जो आहे तो काय हातामध्ये न्यूक्लिअर बॉम्बचं बटन घेऊन फिरताना दाखवलेलं आहे. इट इज अ सिम्बल, ते एक प्रतीक आहे कशाचं, की मी जगात शांतता आणतो, पण कशी, न्यूक्लिअर वेपनच्या बळावरती. शांततेची व्याख्या ती प्रत्येकाची वेगळी आहे. मग संरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम जो आहे, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच जो आहे, तो एक गोष्ट मान्य करतो की अराजकता जगामध्ये अस्तित्वात आहे. पण अराजकतेच्या बाबतीमध्ये जसं वास्तववाद काय म्हणतो की अराजकता कशामुळे, सत्तेच्या संघर्षामुळे. इथे तसं नाहीये. इथे त्यांनी या विचाराला चॅलेंज केलेलं आहे. अलेक्झांडर वेंड किंवा निकोलस ओनफ यांचं म्हणणं काय आहे की राष्ट्रराज्यांचं वर्तन, सत्तेचा संघर्ष उदाहरणार्थ, याच्यामुळे अराजकता ठरत नाही. तर प्रत्येक देश एकमेकांकडे कशा पद्धतीने बघतो, राष्ट्रराज्यांचं वर्तन इतर राज्यांबद्दल असलेल्या त्यांच्या कल्पना, इतर राज्यांबद्दल त्यांच्या असलेल्या गृहीतक, त्या देशांबद्दल असलेली अस्मिता याच्यातून ठरतं. जसं मी आता तुम्हाला उदाहरण सांगितलं नॉर्थ कोरिया आणि अमेरिकेचं. आता तुम्हाला जर मी विचारलं की अमेरिका आणि नॉर्थ कोरिया यांच्यामध्ये न्याय्य बाजू कोणाची आहे, तर 100 पैकी 99 लोकांची उत्तरं अमेरिकेच्या बाजूने येतील. म्हणजे अराजकतेला कारणीभूत कोण आहे, तर नॉर्थ कोरिया, हे सगळेजण मान्य करतात. ह्यामध्ये आपल्याला काय काय दिसून येतं की अराजकतेचं कारण सत्ता संघर्ष नाहीये, नॉर्थ कोरियाबद्दल असलेलं इतर देशांचं विचार किंवा कल्पना, नॉर्थ कोरियाबद्दल इतर देशांची असलेली गृहीतक, यांची असलेली आयडेंटिटी, याच्यामुळं राष्ट्रराज्यांचं वर्तन ठरतं आणि याच्यातून अराजकता निर्माण होते. अलेक्झांडर वेंडनं एक महत्वाचं पुस्तक लिहिलं होतं, त्याचं नाव होतं अनार्की इज व्हॉट स्टेट्स मेक ऑफ इट. या पुस्तकाचा जो सारांश आहे तो एका वाक्यात जर सांगायचा झाला तर राज्य एकमेकांकडे कसं पाहतात याच्यावरती जगाचं स्वरूप अवलंबून आहे. हे वाक्य फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. राज्य एकमेकांकडे कसं पाहतात, अनार्की इज व्हॉट स्टेट्स मेक ऑफ इट. तर संरचनावादामध्ये काय आहे, म्हणजे संरचनावाद काय माहिती, 1960च्या काळामध्ये अमेरिका आणि जगामध्ये एक थॉट पुढे आला होता, त्याला म्हणलं गेलं वर्तनवाद. वर्तनवाद काय माहितीये का, की वर्तनवादामध्ये माणसाचं वर्तन महत्वाचं मानण्यात आलं आणि सांगण्यात आलं की बाबा माणसाचं वर्तन अभ्यासायचं असेल तर 1+1+1 अशा पद्धतीने बेरीज केली की तुम्हाला माणसाच्या वर्तनाचे काही ठोकताळे सापडतात. वर्तनवाद काय म्हणतोय की काही ठराविक नियम आहेत ते जगामध्ये सगळीकडे कॉमन आहेत. या वर्तनवादावरती संरचनावाद आधारित आहे. मग नेमका कसा, संरचनावाद काय म्हणतोय की प्रत्येक देशाकडे असलेली आर्थिक आणि सैन्य शक्ती, प्रत्येक देशाकडे असलेली अण्वस्त्र क्षमता, प्रत्येक देशाकडे असलेली पॉवर, ज्याला आपण हार्ड पॉवर असं म्हटलंय, सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर जसं म्हटलं होतं ना मी, तर हार्ड पॉवर ही महत्वाची नाहीये.
प्रत्येक देशाकडे असलेली मूल्य, त्या देशाकडे असलेली संस्कृती, त्या देशाबद्दल इतर त्या देशाची असलेली अस्मिता आणि कल्पना याचा परिणाम त्या राज्याच्या वर्तनावर आणि इतर राज्यांच्या वर्तनावर पडतो. म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये जगाची ओळख काय आहे, भारताकडे जग कसं बघतं, तर भारताकडे जग हे शांतताप्रिय देश म्हणून बघतं किंवा भारताने एक अशी आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. मग सत्तेचा संघर्ष महत्वाचा की भारताची प्रतिमा? तर भारताची प्रतिमा ठरवते की सत्तेचा संघर्ष किती टिकेल, अराजकता किती टिकेल. आणि म्हणून संरचनावाद जो आहे तो अभौतिक घटक, म्हणजे जे फिजिकली नाही आहेत, नॉन फिजिकल फॅक्टर्स, मग ती जी डोळ्यांनी दृश्य होत नाही, दिसत नाही आहेत, म्हणजे व्हॅल्यूज आहेत, देशातल्या लोकांच्या संस्कृती आहेत, यांच्यावरती भर देतो. तो फॅक्टर जास्त महत्वाचा आहे असा विचार संरचनावादी दृष्टिकोन म्हणतो. एक मिनिट. आता अलेक्झांडर वेंट जो आहे तो काय करतोय, अराजकता किंवा अनार्की मान्य करतोय. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं म्हणणं आहे अनार्की जी आहे ती अस्तित्वात आहे, अनार्की संपलेली नाहीये. अनार्की कशाचं प्रतीक होतं? शीत युद्धाचं प्रतीक होतं. कारण अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधला संघर्ष जो होता तो कधीही तिसरं महायुद्ध होऊ शकतं अशा स्टेजला जायचा. आणि म्हणून काय वाटायचं की जगामध्ये कधीही शांतता नांदू शकत नाही असा विचार शीत युद्धाच्या काळात म्हणजे 1945 ते साधारणपणे 1990 या 45 वर्षांमध्ये लोकांनी स्वीकारला होता. आता 1990 मध्ये साधारणपणे सोव्हिएत रशियाचं पतन जे झालं, डिसइंटिग्रेशन जे झालं सोव्हिएत रशियाचं, USSRचं, त्याच्यानंतर जगात असं वाटायला लागलं की आता सुपर पॉवर फक्त एकच आहे, ती म्हणजे अमेरिका. आणि आता अनार्की नाहीये, आता जे काही होईल ते चांगलंच होईल. मग या विचाराला पुढे नेणारे दोन वेगळे वेगळे विचार आले. एक होता फ्रान्सिस फुकुयामा यांनी म्हटलेला की एंड ऑफ हिस्ट्री, म्हणजे आता इतिहासाचा अंतच झालाय, आता इतिहास संपलाय, एंड ऑफ हिस्ट्री झाली. एंड ऑफ हिस्ट्री म्हणजे काय की कम्युनिझम, साम्यवाद संपला आणि आता चांगलं फ्युचर दिसतंय. कुठलं फ्युचर? कॅपिटलिझमचं, डेमोक्रेसीचं. आणि म्हणून हिस्ट्रीचा एंड झालाय, इतिहासाचा अंत झालाय. तर हा विचार काय दाखवतो? अराजकता संपली असं दाखवतो. पण अलेक्झांडर वेंट काय म्हणतो? अराजकता संपलेली नाही, अराजकता अजूनही चालू आहे, फक्त अराजकतेचा प्रकार वेगळा आहे. आता तो काय म्हणतो की साधारणपणे 3 प्रकारचे अराजकता अस्तित्वात असतात. याच्यातला पहिला जो आहे तो आहे हॉब्सियन अनार्की. हॉब्सने मांडलेला अनार्कीचा प्रकार. याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक राज्य काय करते, स्वतःची पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतं आणि स्वतःची पॉवर वाढवत असताना काय करते, विस्तारवादी धोरण ठेवतो. या विस्तारवादी धोरणाचा परिणाम काय होतो? एका राज्याचा विस्तारवाद हा दुसऱ्या राज्याच्या अस्तित्वाचा धोका असतो. आणि म्हणून प्रत्येक देश काय करतोय? सेल्फ हेल्प, स्वसहायतेकडे भर देतो. प्रत्येक देश स्वतःचं मिलिटरी पॉवर वाढवतो, प्रत्येक देश आपली क्षमता वाढवतो. डिसिजन मेकिंग, जगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भारत काय करतोय? उदाहरणार्थ स्वतःची क्षमता वाढवतो, म्हणजे सेल्फ हेल्पकडे प्रत्येक देश भर देतो. अशी जी अराजकता आहे तिला आपण हॉब्स प्रणीत अराजकता, हॉब्सियन अनार्की असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार आहे अनार्कीचा, तो म्हणजे लॉकियन अनार्की. जॉन लॉक याने जो विचार मांडला अनार्कीचा, अनार्की आहे, अराजकता आहे, पण याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक देश एकमेकांकडे स्पर्धक म्हणून बघतोय. देर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन स्टेट्स. आणि ही कॉम्पिटिशन कशी आहे? इट इज अ हेल्दी कॉम्पिटिशन. या हेल्दी कॉम्पिटिशनमुळे काय होत आहे की देश एकमेकांशी इंटरॅक्ट करताना व्यवहार सोपा व्हावा म्हणून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करतात, वेगवेगळे कायदे निर्माण करतात आणि अनार्की टिकून राहते. आता तिसरा जो प्रकार आहे तो इमॅन्युअल कांत याचा विचारावरती आधारित आहे. याला कांटियन अनार्की किंवा कांत प्रणीत अराजकता म्हटलेलं आहे. इमॅन्युअल कांत याने जो विचार मांडलाय, ज्या विचारावरती ही अराजकता आधारित, याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रत्येक देश एकमेकांकडे मित्र म्हणून पाहत असतो आणि त्याच्यामुळं मित्र राष्ट्र एकत्र येऊन काय करतात? संरक्षक गट निर्माण करतात. येते लक्षामध्ये? म्हणजे जसं दक्षिण आशियातल्या देशांनी एकत्र येऊन सार्क सारखी संघटना स्थापन केली, या देशांमध्ये मैत्री आहे. साऊथ ईस्ट एशियामध्ये देश एकत्र येऊन आसियान संघटना स्थापन करतात.
सेंट्रल एशियामधले देश आणि भारत, चीन यासारखे देश एकत्र येऊन शांघाय सहकार्य संघटना स्थापन करतात. तर देर इज अन अनर्की बट ईच स्टेट व्ह्यू टू ईच अदर ॲज अ फ्रेंड. हे वैशिष्ट्य कांतियन अनर्कीचं आहे. जगामध्ये अराजकता अस्तित्वात आहे. हा विचार अलेक्झांडर वेंडनं मांडलेला आहे. मग आता अलेक्झांडर वेंड पुढे काय म्हणतोय की जसं प्रत्येक व्यक्तीची एक आयडेंटिटी असते, त्याचप्रमाणे राज्याची सुद्धा एक आयडेंटिटी असते. जसं मी भारताच्या बाबतीत सांगितलं की भारताची एक इंडिपेंडंट आयडेंटिटी आहे. लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. शांतता प्रधान देश आहे. नो फर्स्ट यूज, अण्वस्त्राचा पहिला वापर करणार नाही असं मानणारा देश आहे. अण्वस्त्र प्रसाराला बंदी करणारा देश आहे. दॅट इज अन आयडेंटिटी. ही एक अस्मिता आहे. मग याच्या आधारावरती इतर देश काय करतात, भारताच्या कृतीचं निरीक्षण करतात आणि त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात. म्हणजे अमेरिका भारताशी संबंध स्थापन करत असताना भारताचा इतिहास, भारताची आयडेंटिटी, भारताची ओळख, भारताची प्रतिमा, भारताबद्दलच्या कल्पना यांचा विचार करतात. आणि या आधारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताशी किती डीप संबंध स्थापन करायचे याचा निर्णय घेतात. दुसरा भाग, राज्यामध्ये ज्या आंतरप्रक्रिया होतात, स्टेट मधलं जे इंटरॅक्शन आहे, हे इंटरॅक्शन बदलता काळ आणि भारताबद्दल किंवा प्रत्येक देशाच्या एकमेकांकडे होणारा आकलन याच्यामध्ये नेहमी बदल होत असतो. दोन देशांमध्ये इंटरॅक्शन जसं काल होतं तसं आज असणार नाहीये, तसं उद्या असणार नाहीये. काळानुसार त्याच्यात बदल होत असतो, इंटरॅक्शन मध्ये बदल होत असतो, परसेप्शन म्हणजे आकलनामध्ये सुद्धा बदल होत असतो. ही गोष्ट कन्स्ट्रक्टिव्हिजम मान्य करतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन या स्थिर असतात. पण राज्यातले संबंध हे प्रभावी असतात, बदलत असतात, प्रवाही असतात, फ्लुइड असतात, चेंजेस होत राहतात. त्याच्यामध्ये संघटना बदलत नाहीत पण संबंध बदलतात. हा फॅक्टर याच्यामध्ये महत्वाचा आहे. मग या पार्श्वभूमीवरती संरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम काय सांगतोय, तर जगाचं अनालिसिस करत असताना अनार्की तर महत्वाची आहे. अनार्की टिकून राहणार आहे. फक्त अनार्की कोणत्या प्रकारची आहे, ती हॉब्सने मांडलेली अनार्की आहे की ती लॉकने मांडलेली अनार्की आहे की ती कांतने मांडलेली अनार्की आहे, हे आधी आपण ओळखलं पाहिजे. हे ओळखत असताना ज्या देशाशी तुम्ही संबंध स्थापन करताय त्या देशाच्या कृतीचं निरीक्षण केलं पाहिजे. भारताच्या कृतीचं निरीक्षण अमेरिका करतो, भारताच्या कृतीचं निरीक्षण इराण करतो, अफगाणिस्तान करतो. आज अफगाणिस्तान परत प्रयत्न करतोय भारताशी संबंध प्रस्थापित करण्याचा. येते लक्षामध्ये. म्हणजे भारताची आयडेंटिटी पाहून भारताकडे देश आकर्षित होत आहेत. हे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम मान्य करतो. आणि मग ह्या सगळ्याचा फायदा काय झालाय, तर 1990 नंतर जग जसं बहुध्रुवी बनलंय तसं जगाच्या एक गोष्ट लक्षात आली की शीत युद्धाच्या काळामध्ये आपण फार महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. कारण काय झालेलं होतं की जग हे दोन गटात विभागलेलं आहे. शीत युद्धाच्या काळामध्ये दोन गट तयार झालेले होते. एक होता अमेरिकेचा गट आणि दुसरा होता सोव्हिएत रशियाचा गट. मग जगाचे राजकारण म्हणजे या दोन देशांचं राजकारण बनलं होतं. अशा काळामध्ये भारतासारखे देश ओरडून सांगत होते की पाकिस्तान आमच्या सोबत दहशतवादी कारवाया करतंय. म्हणजे दहशतवाद हा प्रश्न आहे. जगामध्ये स्थलांतराचे प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, पण हे कोणी मान्यच करायला तयार नव्हतं. कारण सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांचा संघर्ष महत्वाचा होता. आता 1990 नंतर जग बहुध्रुवी बनलंय. आता जगाने हे मान्य केलंय की दहशतवाद नावाचा काहीतरी एक प्रश्न असतो आणि तो जगाला भोगावा लागतोय. पर्यावरणाची समस्या ही अशी समस्या आहे की तिला सीमांचं बंधन नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये जर समजा विषारी वायूंची गळती झाली आणि ती कंपनी पाकिस्तान आणि भारताच्या बॉर्डरवर असेल तर असं होत नाही की तो विषारी वायूची गळती फक्त भारतापुरती मर्यादित आहे. पर्यावरणाचा प्रश्न हा सीमांच्या पलीकडे गेलेला आहे. सीमांचं बंधन राहिलेलं नाही त्याला. नागरिकतेचे प्रश्न, जसं गेल्या काही काळापूर्वी सिरियामध्ये अंतर्गत यादवी निर्माण झाली, सिव्हिल वॉर सुरू झालं आणि तिथले लोक युरोपमध्ये येऊ लागले. सिटिझनशिपचा प्रश्न निर्माण झाला. स्थलांतरितांना कुठं ठेवायचं, किंवा बांगलादेशमधून भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी येणारे स्थलांतरित, मग त्यांचं नागरिकत्व,
बरं, त्यांना नागरिकत्व द्यावं तर भारतातल्या नागरिकांवरती अन्याय होतो. हे प्रश्न आता मान्य व्हायला लागलेत. हे वैशिष्ट्य सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजमचं किंवा कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच, संरचनावादी दृष्टिकोनाचं आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच हा वास्तववादी दृष्टिकोन किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाच्या वेगळ्या पलीकडे जाणार आहे. तो काय म्हणतोय, कन्स्ट्रक्शन्स किंवा आपण संरचना ज्याला म्हटलेलं आहे त्या महत्वाच्या आहेत. आणि संरचनेमध्ये काय काय आहे, फक्त गव्हर्नमेंट्स नाही आहेत, फक्त पॉवर्स नाही आहेत, याच्यामध्ये व्यक्ती आहे, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, याच्यामध्ये व्यक्ती समूह आहेत, नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत, सॉव्हरेंटी आहे, हे सगळे घटक महत्वाचे आहेत. आणि याच्यामुळं सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच हा जो आहे लेवल्स ऑफ अनालिसिस या विचाराला मान्य करतो. म्हणजे काय तर 1960-70च्या काळामध्ये डेव्हिड सिंगर नावाचा एक विचारवंत होता, त्याने लेवल ऑफ अनालिसिस हा शब्द वापरला होता. तो काय म्हणतो की आंतरराष्ट्रीय संबंध हे 3 स्तरावर काम करतात. एक म्हणजे व्यक्ती स्तरावर, दुसरा राज्य स्तरावर आणि तिसरा आंतरराष्ट्रीय स्तरावर. विश्लेषण, अनालिसिस हे या 3 स्तरावर झालं पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतरच म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये काय होतं, अनालिसिस फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर होत होतं. अमेरिकेला काय वाटतंय, सोव्हिएत रशियाला काय वाटतंय, याचं अनालिसिस झालं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचं अनालिसिस झालं. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच याला चॅलेंज करतोय. तो काय म्हणतो की अनालिसिस हे 3 लेवलला झालं पाहिजे, व्यक्ती स्तरावर, राज्य स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर. आता राजकीय अजेंडा हा भाग जरी बाजूला ठेवला तर गेल्या काही दिवसांपासून एक बीजेपीची जाहिरात टीव्हीवरती फिरते आणि ती खूप सारी ट्रोल सुद्धा झाली. की असं म्हटलं गेलं त्या व्हिडिओमध्ये, त्या जाहिरातीत एक मुलगी युक्रेन मधून भारतात आली आणि ती म्हणते की इस गव्हर्नमेंटने वॉर रोखवा दी. यातला टीकेचा भाग सोडून देऊ, यातला गमतीचा भाग सोडून देऊ किंवा याच्यातला प्रचाराचा भाग सोडून देऊ, पण ह्या जाहिरातीचा सारांश काय आहे की व्यक्ती महत्वाचा आहे. युक्रेनमध्ये राहत असलेले भारतीय नागरिक, तिथले विद्यार्थी हे महत्वाचे वाटतात भारताला. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ठरवत असताना फक्त राज्याचे हितसंबंध नाही आहेत, तिथल्या व्यक्ती सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मग ती जाहिरात फोकस करते की वॉर रोखवा दे. कुणासाठी, व्यक्तीसाठी. लेवल ऑफ अनालिसिस मध्ये व्यक्ती सुद्धा महत्वाचा आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच, संरचनावादी दृष्टिकोन हा सगळ्यात महत्वाचा थॉट, हा महत्वाचा विचार देतो की राज्यातील संघर्ष किंवा राज्यातील संबंध पुरेसे नाही आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संबंध पुरेसे नाही आहेत, तिथे व्यक्ती सुद्धा महत्वाचा आहे. एकदा हे मान्य केलं की संरचनावादी दृष्टिकोन किती उपयुक्त आहे हे आपल्याला कळायला लागतं. यातले जे शेवटचे 2 मुद्दे आहेत की सार्वभौमत्व, राज्याचे प्रश्न, नागरिकता आणि लिंगभाव किंवा जेंडर थॉट, यांना संरचनावाद फोकस करतो आणि लेवल ऑफ अनालिसिसला तो फोकस करतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहेत, हे त्याचे अचिव्हमेंट आहे. संरचनावादी दृष्टिकोन का महत्वाचा, याची हे 2 कारण मानले जातात. पण मग असं असलं तरी संरचनावादी दृष्टिकोन जो आहे तो काय सेल्फ सस्टेनिंग नाही, तो काय टिकाव धरत नाही, तो लॉंग टर्म मध्ये तो सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काही दोष आहेत, काही फ्लॉज आहेत, त्याच्यामुळे टीका सुद्धा होते. लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला काय म्हटलं होतं की सिद्धांत आणि दृष्टिकोन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सिद्धांत म्हटलं की सिद्धांताचे 3 कामं असतात. पहिलं काम असतं, सिद्धांत काय करतंय, अनालाइज करतं. एखादी परिस्थिती, एखादा विचार, एखादा थॉट याचं ते विश्लेषण करतं, त्याचं ते स्पष्टीकरण करतं आणि त्याच्या आधारे उद्या काय होईल याचा पूर्वानुमान बांधतं. संरचनावाद अशा प्रकारचं कुठलंही स्पष्टीकरण, विश्लेषण किंवा पूर्वानुमान, ज्याला आपण प्रिडिक्शन म्हटलंय, ते करू शकत नाही. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा दोष आहे. दुसरा दोष याच्यामध्ये काय आहे की अलेक्झांडर वेंट असेल किंवा नॉफ जो असेल, या दोघांनी जो थॉट मांडलाय हा फक्त सेट ऑफ आयडियाज आहे. ते त्यांना काय वाटतंय याचं कलेक्शन आहे. त्याला कुठलंही थिओरॉटिकल मॉडेल बनवलेलं नाही त्यांनी, त्याला टेस्ट करता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सायन्सच्या बाबतीमध्ये सांगितलं की H2O म्हणजे हायड्रोजनचे
2 अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून एक रेणू तयार होतो पाण्याचा. हे भारतातही लागू आहे, हे पाकिस्तानमध्ये लागू आहे, हे अमेरिकेत लागू आहे. हे कालही लागू होतं, हे आजही लागू आहे, हे उद्याही लागू असेल. इट इज युनिव्हर्सल थिंग. येते लक्षामध्ये. म्हणजे हा एक थिअरीचा भाग झाला. पण जर हा निकष आपण कन्स्ट्रक्टिव्हिजमला जर लावला तर कन्स्ट्रक्टिव्हिजम ही काही थिअरी होऊ शकत नाही. ती काय आहे? इट इज जस्ट अ सेट ऑफ आयडियाज. इट इज जस्ट कलेक्शन ऑफ आयडियाज अँड कन्सेप्ट. त्या दोघांना काय वाटतं याचं ते कलेक्शन आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय की सेट ऑफ आयडियाज मध्ये नेहमी बदल होत चालतो. जे त्यांना काल वाटत होतं ते आज वाटणार नाहीये. त्याच्यामुळे ते प्रूव्ह होऊ शकत नाही. तिसरी किंवा याच्यातली एक महत्वाची टीका जी आहे की संरचनावादी सिद्धांत, संरचनावादी दृष्टिकोन हा काय आहे? मूल्यांच्या गतिशीलतेवर आधारित आहे. मूल्य, व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, तर हे व्हॅल्यूज जे आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्हॅल्यूज ह्या चेंज होत असतात. म्हणजे कोरोना पिरियड मध्ये देश एकमेकांना सहकार्य करत होते, आता ते एकमेकांना सहकार्य करायला तयार नाही आहेत. कोरोना पिरियड मध्ये युक्रेन वॉरचा चर्चा नव्हतीच, किंवा युक्रेनमध्ये काही संघर्ष होऊ शकतो ही चर्चा जगाला माहितीच नव्हती. भारत आणि पाकिस्तान सुद्धा गुणागोविंदांना नाद देत होते, पण ती स्थिती कंटिन्यू टिकून राहिली का? नाही. व्हॅल्यूज, नॉर्म्स जे काल होते ते आज नाही आहेत. आणि मग असं असेल, नॉर्म्स किंवा व्हॅल्यूज जर चेंज होत असतील, ते डायनेमिक असतील, तर मग आपल्याला त्याचा अभ्यास करता येत नाही. सारख्या सारख्या वारंवार बदलणाऱ्या गोष्टींमुळे अभ्यास करणं हे काहीसं कठीण जातं. डायनेमिक थॉट्स, डायनेमिक विचार हे अभ्यासायला कठीण असतात. हा एक याच्यामधला सगळ्यात मोठा दोष, सगळ्यात मोठी टीका कन्स्ट्रक्टिव्हिजमची आहे. या ठिकाणी आपलं आजचं डिस्कशन थांबलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काही क्वेरीज असल्या तर तुम्ही मला याच्याबद्दल डिस्कस करू शकता. काही समजलं नसेल तर तसंही सांगा. समजलंय सर. थँक्यू. लँग्वेजचा फ्लो खूप घाईने होत असेल किंवा खूपच असं रटाळ वाटत असेल, खूप लेंग्दी होत असेल तर तसं पण सांगा. थांबूयात का मग इथे? हो. चालेल. काही सर प्रश्न? उद्या पण लेक्चर आहे हा, उद्या पण लेक्चर आहे. 6 वाजता. हो, 6 वाजता. बाकीच्यांशी संपर्क असेल तर जरा त्यांना सांगा प्लीज. ओके. थँक्यू सो मच.